तर म्हणते मी आता पेस्ट्री लावते म्हणजे शॉपचे तिने सेपरेट लावायचे ना, तर ब्लेडच तुटलं मिक्सरचं. हे बघा, मिक्सरच्या भांड्याचं ब्लेडच तुटलं आहे बघा. खूप म्हणजे खूप थका आता, पण मी ठरवले असे काय जाऊन काय म्हणजे आता मी इतकं इरिटेट असे ना, इतकं डॉक्युमेंट दुखतं ना, मी मागा अजून मेडारकूच करते असे. पण नाही, मी करतले असे काम काय पण जाऊन एक रील एक ब्लॉग मी दिवसाक शूट करतले असे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणते नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत असा. तर काय नाही, मस्तपैकी तयारी वगैरे केली आहे, ब्लॉग एडिट केलं आहे, पोस्ट केलं आहे, शेड्यूल लावून ठेवलं आहे. तो तुमका आता 12 वाजता दिसतो आता ना, आता वाजले असं 11:30. नाही बोलली तर आता कुपानार जाऊन बघी आता आपण कुपान गावता की नाही, कारण आई आता सांगलेली अचानक टाईम काहीतरी चेंज झाला, 11:30 बनत त्याला नाही, इतक्या बेगीनं थोडीच बनता कुपान. तर बघायचं कुपानार जाऊन येऊया आणि बघा पुढचं ब्लॉग कसं होता. तो येऊन परत शॉर्ट व्हिडिओ पण एडिट करूचा. ही बघा गाडी रेडी आहे, चला. मार्क असला लागता बघा, कंटाळा येतं. तर म्हणजे हे असं शिरोड्याचं माऊली मंदिर आणि बघा अडे असं कुपाना तुमचं. पोचलो म्हणजे घराकडे. हे म्हाताऱ्या बघा कुपान आणि तुका चप्पल हल्ला धर बाबा. हा काय धर. आणि नारळ मंडळी मी घेतलं. नारळ खूप आधी महाग झाले, 30 रुपये योग नारळ, 150 रुपयाचे 5 नारळ हडले. आमच्या माडाक काय लागले ते अजून कवळे असत अजून, काय आम्ही त्याच्या आधी काढले 2-3. तर नारळ कसं मध्ये सुकायचे नाही, थोडा वेळ लागतो. बघूया आता काय होतात. हे नारळ घे कुपान काढ. म्हातारू का आलं रे म्हातारे. हे कसं 35 रुपये अंक, 30 रुपयाने घे. का 30 रुपयाने घे. तो कोण चॉकलेटी तो कुकारे घालता तो तांदूळ ना हाडू आमका सांगू ते बरे आहे. ह्याचा घे तू, चल ह्याचा कुपान ह्याचा घे. पिशवी बंद घे. कसं तसं होतं, चल. ह्याचा पुढचं ब्रेड आहे काढ, फोटो काढ आणि ब्रेड काढ. एक कलिया कोणता आरडा होतो खय चॉकलेटी खय. तर म्हणते आता मी नाश्ता करते बघा. जसं चिकन हडे, चिकन थोडासा धवळ आहे, चिली टाईप केलं आहे बघा, चिकन मंचुरियन टाईप केलं आहे. चपाती असतात 2 ते खाते वेगना. खूप लेट झालो आधीच, चला. तर म्हणते मी आता पेस्ट्री लावते म्हणजे शॉपचे तिने सेपरेट लावायचे ना, तर ब्लेडच तुटलं मिक्सरचं. हे बघा, मिक्सरच्या भांड्याचं ब्लेडच तुटलं आहे बघा, गायब. तरी पण मी ह्याच्यात लायले कसे करून. हे बघा, एक याच्यात आणि हे 2 हे बघा ह्याच्यात लायले, झाले व्यवस्थित, काय टेन्शन नाही. आता मग उद्या नवीन हंडू आहे बनवून याचा काहीतरी काम करूचं लागतं ना. मग आता बघूया काय होतं. आता पेस्ट्री वगैरे म्हणजे आपले लावून झालेले असतात, पण मी तुमका काय सांगू, इतकं कंटाळा येतं ना. कारण डेली उठा, ताच करा, पेस्ट्री करा, ग्रेव्ही, परत ब्लॉग शूट करूचे असतात, परत ब्लॉग एडिट करूया, परत बारक्या मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर देऊ, प्लस माझी स्टॉलची कामं असतात. अजून मग आता वाजले असं 2:45 अजून माझे फक्त पेस्ट्री लावून झाले असत. पकोड्यांसाठी कोबी बारीक करूचा ते का आता मग परत 1 तास होया. हां म्हणजे परत म्हाका तयारी करू ही, सगळा सामान भरूया, परत थंय जावया, सगळा सेटअप लाव रेडी करूया. खूप म्हणजे खूप थका आता, पण मी ठरवले असे काय जाऊन काय म्हणजे आता मी इतकं इरिटेट असे ना, इतकं डॉक्युमेंट दुखतं ना, मी मागा अजून मेडारकूच करते असे. पण नाही, मी करतले असे काम काय पण जाऊन एक रील एक ब्लॉग मी दिवसाक शूट करतले असे काय पण होऊन. चला, आणि या गरमीत तर आणखी कंटाळा येईल मग. कोबी कापूचं म्हणजे सेटअप लिहायचे बघा. प्लॅस्टिक घालतोय, लाकूड, मस्त की आपली कोबी कापते सर मी बसा. वरती फॅन पण हवं बघा, कारण गरम मी खूप जाता. चला, तर म्हणजे बऱ्याच मेहनतीनंतर आपलं कोबी कापून झालं तुमका दाखवतोय. अक्षरशः हा जे बघा दुखले असत, त्याच रागात म्हणजे मी बारकीची मशीन मागवली. म्हणजे हे बारकोचं चॉपर कसं जातं, असं गोल असं डबं, आणि त्याबद्दल आपण पुश करून ते कापू शकतो. म्हणजे त्याच्यातून होईल तितकं आपल्याला थोडा आराम तरी मिळतो आणि आपलं कोबी जरा बेस्ट कापून पण जातो. मागेली बारकीची मशीन 250 रुपयाची, बघा काय तुमका दाखवेन मी. आता म्हणजे हो बघा, इतकं सगळं मी कोबी कापल्या, तर पीठ बनवते फास्ट. कारण म्हणजे आताच वाजले असेल बरोबर 3:45. मला खूप लेट झालं. व्हॉइसवर पण करूचा रीलला,
जेवचा पण असा का सामान भरूचा पण स्टॉलवर पण जाऊचा. चला तर म्हणजे आपलं पेट रेडी झालं आहे. आपण दाखवते मंचुरियनचं बघा रेडी केलं आहे मी. झाले एकदाची कामं. आता व्हॉइसवर करूचा व्हिडिओ बघेन. माझं प्लॅन आहे माका सोलकडी पण बनवची. आता आई सांगले मागाची खोबरं काढताना माका पण थोडा साईडिक काढून ते तर माका आता काजूचा पट्टा थोडीशी सोलकडी बनवायची. सोलकडीच्या जेवण उतरत नाही कारण गरम पण आता मस्त की थंड सोलकडी पण पिऊया. कोकणातला सुख. चला पीठ तर आपलं रेडी झालेलं आहे. आता जेवचा फक्त या सगळ्या रोमाट पण काढूचा आहे बघा. तर मंडळी खोबरा आईचा थोडा काटलेला होता त्याच्यानंतर मी थोडा काटलं ही बघा सगळं घातलं याच्यात. आणि ह्याच्यात बघा अजून आगळ तर घालूक नाही. आता तुम्ही तुमका कसलो कलर येतो तो दाखवते आगळ घालूच्या आधी. त्याला पहिले मिक्सराक लावून घेते लगेच तुमका भेटते. तर ही बघा म्हणजे मस्तपैकी सगळं पिळून घेतलंय खोबरा हे बघा. आणि ह्याच्यात म्हणजे मी अजून काय म्हणतात तसं सोला किंवा आगळ नाही घालू असत. तर म्हणजे एका वाटण लायतानाच म्हणजे हे बघा मी घातलेले बीट. तर तुम्ही थोडंसं बीटचं तुकडं घालू शकता. जबरदस्त कलर येतात. आता म्हणजे तुम्ही याच्यात सोला घालू शकता. थोडंसं मीठ काय म्हणतात ती कोथिंबीर आणि मिरची घालू शकता. एक नंबर जाते. म्हणजे कोणाचं कसं असतं आगळ किंवा सोला घालतात आणि पण त्यांना टेस्ट येतात पण त्यांना कलर नाही ना. तर म्हणजे तुम्ही थोडंसं बीटचं तुकडं घालू शकता. काय घे बरोबर मा तू काय करता येतं सर. हे एकान मागली आहे तुळस. ती तुळस घेऊन जातो. कोणती एक कोण एक म्हणजे पिऊ. हाच तर म्हणजे आजचं आमचं जेवण तुमका दाखवते. काळ्या हळलेली सुंगटा होती. तर म्हणजे राईस कारल्याची भाजी आणि कालची सुंगटाची आईन मस्तपैकी कढी बनवली. आणि ही मी सोलकढी बनवली बघा. आता जबरदस्त थंड थंड गार थोडं बर्फ पण टाकलं आहे आणि आपलं पाणी. चला बेगण्या जेईत आहे कारण मग आता थोडं व्हॉइसवर पण करूचा. 4:15 हेच वाजले असत. तयारी करूची आंघोळ करूच्या स्टॉलवर पण जाऊचा. खूप म्हणजे खूप लेट होतो तुला मग आता. चला बेगण्या आटपते सगळं. आई नाव गेली लावूया. पोचले म्हणजे स्टॉलकडे बघा. ह्या टेबल पहिला लावून घेते मी. सामान काढूचा आहे सगळं काढतलं इतकं सगळं काढूया. आईचाही गेल्या तेल पिशवी काढू ती बघा. चला इथं सगळं लावून घेऊया. एक भया वरते नारळ असो किंवा टाम दाखवू शकता. इतक्या गरम आता काय सांगू तुमका. ॲप्रॉन आता मी नॉर्मली बोलतोय कॅमेऱ्यासमोर. पहिली जाम भय दिसा म्हणजे असं जरी कोण साईडीसून गेलं तरी काय म्हणतो काय बघतो आता माका काय फरकच नाही पडणार. कारण माका माहिती आहे माझं स्ट्रगल माका करू. 1 रुपये कोण माका काढून देऊच ते ऐकला जाऊ. चला मंडी सगळं सेटअप रेडी आहे माझं हे बघा. आई आता फक्त पकोडे सोडतली आणि इतक्या गरम जाताना काय सांगू तुमका. आम्ही थंड पाणी पिऊ ना पण नाही लागन माका थंड पाणी हाडूचं पडलं हे बघा. थंड म्हणजे खूप थंड नव्हतं. आम्ही बालडीत ठेवले नॉर्मल पाण्यात. आता तास साधं झाला. थंड पाण्याने किंवा पिणंच नाही खायची जास्ती करून. थंड ही गोष्ट खायची पिणंच नाही. इतक्या गरम आता काय सांगू तुमका. ह्या बघा कसं निमार बसता बघा. हे बघा निमार सगळा वाडी म्हणा तोपर्यंत जरा बंद ठेवलं. जर पकोडे सोडतो नाही तर आई निमार लागतं. किलो म्हणजे घराकडे मग अशी आई ती बघा ते जैता. आणि जास्ती काय तुमका दाखवू गावंक नाही कारण गिऱ्हाईक कंटिन्यू होतं त्याला लागून दाखवू शकत नाही मी स्टॉलवरचा. ते बघा आमचं जेवण आहे असं दुपारचाच. फक्त आता आईन गोलम्याची ह्या बनवली आहे भाजी बनवली आहे आणि सोलकडी. तर चला मस्त की जैता आई ती बघा ते जैता तडे त्या रूमात. हे बघा मंडळी आई आहे सर जैता. काय येतं हां अशी काय तुका धरून हाडलं बरे कोणी आणि जबरदस्त बोला लागलं तशी बोलतं. सोंगटाची कढी गोलम्याची भाजी भूक लागली तुला सांगा का. हो म्हातारा पडेल म्हाताऱ्या. तर जेवूया मी थैसून म्हणते होईल. फॅन लागलं थंड थंड तुला थंडी लागणार नाही की आई. बंद कर फॅन. गरम जाव होता मध्ये बंद करते नाका बाबा थंडी लागतं. चल जेवूया गो तुझ्या येईल काय गो होय.
आज थोडंसं लेट झालो जेव. काय नाही म्हणजे आजचं ब्लॉग मी सरच संपवत आहे. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.